निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांवर फिरलं पाणी. सुनेत्रा पवारांकडून हर्षवर्धन सपकाळांची मनधरणी अयशस्वी. सुनेत्रा पवारांनी सपकाळांना केला होता फोन. काँग्रेस कृतघ्न. बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजपची टीका. बारामतीत काँग्रेसनं सुनेत्रा यांच्या विरोधात दिला उमेदवार. तटकरे म्हणतात ठाकरे उमेदवार देणार नाहीत, पण राऊत म्हणतात अजून निर्णय झालेला नाही. बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं. राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले अर्ज भरणार. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजपनं व्यक्त केला विजयाचा विश्वास. आज शरद पवार, रामदास आठवले आणि ज्योती वाघमारे घेणार शपथ. राज्यसभेचे खासदार म्हणून घेणार शपथ. आज भाजपचा 46वा स्थापना दिन. देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. पोंदू खरात प्रकरणात व्यवहारांची चौकशी केली जाईल. खरात प्रकरणात 12 गुन्हे दाखल. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. दिल्लीत स्फोटाचा कट उधळला. महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलची मुंबईत धडक कारवाई. कुर्ला आणि ठाण्यातील कडवलीमधून 2 जण ताब्यात. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार. दिल्लीच्या नीतू वर्मा घेणार कार्यकर्त्यांचा आढावा. बीडमध्ये करणार 6 दिवस मुक्काम. दहशत माजवणाऱ्या टोळीचा रोड शो. अकोल्यात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची काढली धिंड. गुन्हेगारांनी कान पकडून मागितली माफी. नागपुरात 17 वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन. मालवाहू टेम्पो विहिरीत कोसळला. छत्रपती संभाजीनगरच्या कंकराळा शिवारातील घटना. प्रसंगावधान राखल्यानं नवे चालक बचावला.